नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. कॉफीच्या बिया दाखवतो तुम्हाला. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजले मित्रांनो. आलोय आम्ही मिलमध्ये लोडिंगसाठी. 90% ट्रान्सपोर्टवाल्यांनी सांगितलं आहे की आज झाली तर आजच होईल, नाहीतर उद्या सकाळी एक 11-12 वाजेपर्यंत सोडतील म्हणून. मी पार्टीला फोन केला. पार्टी म्हटलं आजच भरून सोडायचं ट्राय करतो, बाय चान्स नाही झालं तर उद्या सकाळी 10-11 वाजेपर्यंत सोडलो. उद्या 10-11 म्हटले तरी ते होत नाही, दुपारच होणार. बघू आता काय होतं आणि काय नाही. या मिलमध्ये भरपूर वेळेला आपण माल भरलेला आहे. टिंबर मार्केटचाच लोड आहे. आणि पप्पूला आज काय लोडिंगची ऑर्डर वगैरे काय भेटले नाही, कारण की कालच भरपूर गाड्या गेल्या. आज काहीच हालचालच नाही अजिबात. आता बघू काय होतं. म्हणजे आता 10 वाजले म्हटल्यानंतर आजचा तर चान्स गेला. आता झालं तर डायरेक्ट सोमवारी, कारण की उद्या रविवार आहे. परत रविवारचे शक्यतो तरी लोडिंग भेटतच नाही. बाय चान्स एखाद्या पार्टीला पुण्यात वगैरे कुठं अर्जंट असला तरच लोडिंगची ऑर्डर भेटते, कारण की लेबर लोक सुट्टी घेतात. त्याच्यामुळं आज काय होण्याचं, उद्या पण त्याचं होण्याचे चान्सेस नाही. सोमवारी मग आहे लोडिंग. त्याला देऊची पार्टीचा लोड आहे. त्यांच्याशी कालच बोलणं झालं होतं. तो म्हटला होता की सोमवारी लोडिंग आहे आपलं. तर बघू आता काय होतं काय नाही. आपलं तर झालं, पण आजच व्हायला पाहिजे आपलं पण गाडी भरून. परत उद्यावर गेलं की उद्या पण काही करता करता अर्धा दिवस तर इथंच जाईल. बघा काय होतं काय नाही. नाश्ता वगैरे तर काय केलेलं नाही आहे. काल जेवण बनवलं होतं ते शिल्लक आहे. आता तेच खायचं, कारण की इथून जेवायला जायचं म्हटलं की परत ते गाव 1.5-2 किलोमीटर चालत जायला लागतं. त्याच्यामुळं काल होतं तेच घेऊन आलो आहे. आता दुपारचं तर होईल, बघू काय होतं. संध्याकाळी जर मुक्काम पडला तर जायलाच लागेल गावात, नाही तर आहेत आपल्याकडे जेवण शिल्लक. जाऊयात, बघूयात किती माल कटिंग झालं काय ते. दुपारचे 3 वाजलेत मित्रांनो. गाडी आत्ताच नुकती भरायला घेतली आपली. कॉफीची झाडं आहे बघा. कॉफीच्या बिया दाखवतो तुम्हाला. हे बघा, ह्याच कॉफीच्या बिया आहेत. ह्याच्यापासूनच कॉफी बनती. आत्ताशी चालू झालेत. सगळी कॉफीचीच बाग आहे. कॉफी आणि सिल्वरचं झाड आहेत, लाकडं. मोठी बाग आहे. आणि खायचे पानं. त्या साईडला गाडी भरत आहे. कुंदन शेठ झोपले निवांत गाडीत. जेवण वगैरे झालं. कालचं शिल्लक होतं तेच संपवलं आत्ता. एवढ्यातच भरायला चालू केली गाडी. आता बघू काय होतं. गाडी फसली होती आपली पण. हे बघा, इथं एवढा राडा आहे सगळा चिखलाचा. हे बघा, त्याच्यामुळं टायर बघा किती घाण झालेत. एवढी गाडी फसली होती सगळी. पुढं सगळं बसलीच गाडी. हा इथं खड्डा दिसतो ना, तिथं पुढचे टायर सगळे बसले होते. त्याच्यामुळं मागचे टायर पण बघा. खूप राड आहे मिलमध्ये, पण काय करणार. पण एवढं आहे की एकदा या मिलमध्ये गाडी एकाच पॉइंटला लागली की दुसरीकडे हलवायची गरज नाही पडत. बघा मध्ये बघा, टायरच्या मध्ये सगळा चिखल फसलाय, दोन्ही टायरच्या मध्ये. बघू आज काय होतं. जर झालं पूर्ण भरून तर बरं होईल, नाही तर आज मुक्काम पडेल परत इथं. बघूया संध्याकाळी 6 वाजता वगैरे काय हालचाल होती ते. मिलच्या बॅक साईडला आहे मित्रांनो. या साईडला लेबर लोकांचे घरं वगैरे, बाथरूम वगैरेची सोय या साईडलाच आहे. हे सगळे लेबर लोकांचे घर आहे.
रातकिड्यांचा आवाज आहे का? समोर गाडी आपली भरत आहे. खूप रातकिडे आहेत. झाली अर्धी गाडी आता. पहिला पाहिजे फक्त आज संपूर्ण. 4:30 वाजलेत आत्ताशी. अजून टाइम आहे. 8, 9, 10 वाजता पण त्यांनी सोडले कधी कधी भरून आपल्याला. त्यामुळे चान्सेस आहे गाडी भरायचे. बघूयात काय होतं काय नाही. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेत. दुसरा दिवस आहे मित्रांनो आज आपला. गेंडा हल्लीतच आहे. काल काय आपली गाडी लोडिंग नाही झाली, माल कमीच पडला, तर आज करून देतो म्हटलं. सकाळचे बघा 8 वाजलेत. मागं गाडी दिसते त्या साईडला. लोडिंग म्हणजे कटिंग चालू झाले, अजून लोडिंग करणारे लोक नाही आले. आता किती वाजवतात वगैरे काय माहिती आहे. ते मिलच्या शेटनी कालच टपाल वगैरे आपल्याला दिलेलं आहे. फक्त आज गाडी लोडिंग झाली की निघायचं. लोडिंग चालू झाली बघा, मागं दिसतात आहे तिथं गाडीमध्ये आम्हाला लोक आलेत. बघू आता किती वेळ लागतो, कारण की कटिंग पूर्ण नाही झालेले, त्याच्यामुळं जरा उशीर पण लागू शकतो. जाऊयात. कारण रात्री जेवण वगैरे इथं गावात बाजूला समोसे वगैरे खाऊन आलो. प्रॉपर जेवण काय भेटलं नाही. आता बघू नाश्ता वगैरे करू, नाही तर लवकर गाडी भरली 12 पर्यंत, तर नंतर गाडी भरल्यावरच जेवण वगैरे करायला जाऊयात. किंवा बेल्लूर म्हणून इथून एक गाव आहे 10-1 किलोमीटर, तिथं वगैरे जेवण भेटेल. बघू आता किती वेळ लागतो काय होतं ते गाडीच्या ह्याच्यावर आहे, नंतर ठरवू काय करायचं. जाऊयात मित्रांनो गाडीकडे. 10:30 वाजलेत मित्रांनो सकाळचे. गाडी आमची भरून झाली, लवकर झाली. आम्हाला अंदाज होता जरा उशीर होईल, पण 10:30 वाजता झाले. आता चिकमंगळूरला जायचं आहे. टपाल दिलेले, पण काहीतरी मेजरमेंटचं अजून एक द्यायचं. तरी एकदा फोन करून विचारतो, नाही तर पण बेल्लूर मार्गे गेलेलं बरं आहे. सामान ठेवते. आमचा पॅन्ट्री आहे, ती पॅन्ट्रीमध्ये बाकीचं सामान आतमध्ये. या बघा, काटा वगैरे केलं इथं. या साईडला काटा आहे. काटा करून झाला, आता निघायचं. इथं काटा आहे बघा. पहिलं कुठंतरी नाश्ता करायचा, भूक लागली कारण की. तर निघूयात मित्रांनो, तर सामान ठेवूया आणि निघूयात. मित्रांनो रात्रीचे 11:30 वाजलेत. आता पोचलोय आम्ही हत्तेरजीला. आता जेवण करणार आणि इथंच झोपणार. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.